सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद दिनांक 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2020 श्री तुलसी रामायण कथा तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। भगवंताचं भजन कसंही कोणत्याही हेतूने जर केलं तरी त्या जीवाचा उद्धार होत असतो, त्याला सद्गती प्राप्त होत असते। त्या जय विजयाला तीनही अवतारामधून मुक्त करण्यासाठी परमात्म्यानं अवतार घेतला। हे अवताराचं पहिलं कारण। दुसरं कारण, वृंदा नावाच्या पतिव्रता स्त्रीने भगवान परमात्म्याला श्राप दिला होता। मागे ही कथा मी सांगितलेली आहे। ओझरत्या ओघामध्ये फक्त सांगून जातो। वृंदा नावाची पतिव्रता स्त्री, तिचा पती आहे जालंधर। तो जालंधर अन्यायी अत्याचारी आहे। वृंदेचं पतिव्रतेचं पुण्य तो वाम मार्गाला लावण्याचा प्रयत्न करत होता। परिणामी तो जालंधर शंकराच्या हातून मारल्या गेला। भगवान परमात्म्याने त्या वृंदेचं पातिव्रत्य नष्ट केलं। जालंधराला मारण्यासाठी परमात्म्याने त्या वृंदेचं पातिव्रत्य नष्ट केलं, कारण तो जालंधर हा अधर्म आहे आणि वृंदा ही धर्म आहे। अधर्म हा नेहमी धर्माचा आश्रय घेऊन राहत असतो। बघा, जर अधर्माला मारायचं असेल, अधर्माला जर नष्ट करायचं असेल तर धर्माचं जे कवच आहे ते कवच नष्ट केल्याशिवाय अधर्म नष्ट होत नसतो। म्हणून परमात्म्यानं त्या वृंदेचं पातिव्रत्य नष्ट केलं, म्हणजे धर्माचं कवच दूर केलं आणि नंतर त्या अधर्मरूपी जलंधराला समाप्त केलं। पण त्या जलंधराला मारल्यामुळे वृंदेचं अंतकरण दुखावलं। एका सत्य पतिव्रता स्त्रीने त्या भगवंताला श्राप दिला की हे देवा, माझ्या पतीच्या विरहाने आज मला जसं तू तडफडवलंस, एक दिवस या पतिव्रता स्त्रीचा श्राप आहे तुला, एक दिवस तुला देखील तुझ्या पत्नीच्या विरहाने तडफडावं लागेल। आणि त्या पतिव्रता स्त्रीचा श्राप सत्य करण्यासाठी, खरा करण्यासाठी शंकर भगवान म्हणतात, देवी त्या परमात्म्यानं अवतार धारण केला। हे त्या भगवंताच्या अवताराचं दुसरं कारण आहे। तिसरं कारण आहे सज्जनहो, स्वयंभू मनु आणि शतरूपा। या दोघांना भगवान परमात्म्याने वचन दिलं होतं की मी तुमच्या पोटी जन्माला येईल म्हणून। त्यांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी परमात्मा शंकर भगवान सांगतात, देवी या जगामध्ये अवताराला आला। त्या परमात्म्याच्या अवताराचं चौथं कारण आहे। ते कारण अत्यंत गोड आहे। मागच्या दोन्ही वर्षामध्ये मी ते सांगितलं नव्हतं। कारण असं आहे सज्जनाहो, का भगवान परमात्मा अवताराला आला? भगवान रामाने अवतार या पृथ्वी तलावर का घेतला? शंकर भगवान पार्वतीला सांगतात, देवी त्याचं कारण ऐक। विश्वविख्यात असणारा कैकय नावाचा एक देश आहे आणि प्रताप भानू नावाचा राजा त्या देशाचा राजा आहे। त्या प्रताप भानूला दोन भाऊ आहेत। एक भाऊ त्याचं नाव आहे अरिमर्दन आणि दुसरा भाऊ आहे त्याचं नाव आहे धर्मरुची। त्या प्रताप भानू नावाच्या राजाने आपल्या पुरुषार्थाने, आपल्या बलाने, आपल्या बाहुबलाच्या जोरावर त्या प्रताप भानूने जगातल्या पृथ्वी तलावरचे जेवढे राजे आहेत त्या सगळ्या राजांना परास्त केलं। सर्व राजांना पराभूत करून त्याची इच्छा होती की संपूर्ण विश्वावरती एक छत्री राज्य आपल्याला प्राप्त करायचं। एक दिवस तोच प्रताप भानू, पहा सज्जन हो,
माणसाला त्याचं दैव जसं असेल तसं ते दैव त्याला त्याच्या गतीकडे ओढत असतं. तो प्रताप बानू शिकार करण्यासाठी जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्यानंतर एक श्वापद त्याला दिसलं, सुवर. त्या सुवराला, त्या डुकराला पाहिलं त्याने. घोड्यावर बसलेला तो प्रताप भानू त्याने पाठलाग करायला सुरुवात केली. आता ते सुवर जे होतं सज्जन होते मायावी होतं, मायावी राक्षस होता तो. त्याने सुवराचं रूप धारण केलेलं होतं. ते सुवर पुढे पळतोय, हा राजा त्याचा पाठलाग करण्यासाठी मागे पळतोय. जवळ जवळ राजा त्या सुवराच्या जायचा आणि बाण मारला की ते सुवर अदृश्य व्हायचं आणि पुन्हा पुढे निघायचं. असं करत करत लपायचं प्रगट व्हायचं, लपायचं प्रगट व्हायचं. असं करत करत त्या सुवराने राजाला जंगलामध्ये आत निबिड, जिथे त्या जंगलामध्ये अत्यंत घनदाट जंगलामध्ये ते सुवर त्या राजाला घेऊन गेलं. दिवसभर त्या शिकारीचा पाठलाग करत करत, त्याला फॉलोअप करत करत तो राजा आपला घोडा जंगलामध्ये घेऊन गेला. आतमध्ये प्रवेश केला. दिवसभर राजाने त्या शिकारीचा पाठलाग केला आणि अंततोगत्वा एका विवरामध्ये त्या सुवराने प्रवेश केला. अंधार होण्याची चिन्ह होते. राजाला वाटलं आता अंधार होत चाललेला आहे, दिवस मावळतीला गेलेला आहे. आता आणखी यापेक्षा जास्त त्या सुवराचा आता पाठलाग आणि पिच्छा आपण करू शकत नाही. राजानं त्याला पकडण्याचा निर्णय त्यागला. पण सज्जन आता दिवस मावळतीला चाललेला होता. संध्याकाळची वेळ झालेली होती. रात किडे नुकतेच किरकिरायला लागलेले होते. आता अंधार, ज्या रस्त्यानं राजा आला होता त्या शिकारीचा पाठलाग करत करत तो रस्ता आता राजा विसरून गेला. घनदाट जंगलामध्ये शिकारीचा पाठलाग केल्यामुळे दिवसभर राजा तहानेने व्याकुळ झालाय. राजाचा घसा कोरडा पडलाय. कुठेतरी पाणी पियायला मिळतंय का, एवढीच तो अपेक्षा करत होता. घोडा राजाने आपला घेतला. सज्जन हो, शोध घेऊ लागला. रात्रीची वेळ होत होती. जसं जसं वेळ निघून जात होती तसं तसं रात्र निबिड होत चाललेली आहे. काळोख पूर्णपणे त्या जंगलाला काळोखाने घेरलेला आहे. आणि त्याच वेळेला त्या राजाला सज्जन हो, त्या जंगलामध्ये एक आशेचा किरण दिसला. एक कुठेतरी बाजूला, समोरच्या बाजूने एक दिव्याचा किरण त्या राजाला दिसला. इथे दिवा चमकतोय. राजाला वाटलं इथे नक्की कुणीतरी असेल. राजा गेला सज्जनावर आणि तिथे जाऊन पाहतो तर एक कुटिया आहे आणि त्या कुटियेच्या दारामध्ये एक महात्मा बसलाय. ऐका, फार गोड कथा आहे सज्जना हो. धावत्या वेगामध्ये आम्हा कथाकार लोकांना भरपूर काही सांगायचं असतं म्हणून कथा आगाध आहे. 1 वर्ष 4 वर्ष काही होत नाही सज्जन हो. मला तर असं वाटलं होतं या वर्षी, म्हटलं आता 4थी वेळ आहे आपली. 4थी वेळ आपण कथा, रामकथा सांगण्यासाठी जवळा गावात चाललोय. असं वाटलं होतं माझ्या मनाला की आपण एकच कोणता तरी प्रसंग पूर्ण 7 दिवस सांगावा. एक तर सुंदरकांड पूर्ण सांगावं, किंवा भरताचं चरित्र, भरत चरित्र पूर्ण 7 दिवस, किंवा शबरी मातेचा प्रसंग, 9-10 भक्ती. पण पुन्हा विचार केला, आता 3-4 वर्षाचा काळ मध्ये लोटला गेलेला आहे. रामकथेची ती लिंक आता कुठेतरी तुटल्यासारखी झालेली आहे. म्हणून पुन्हा ट्रॅकवर येण्यासाठी वेळ निघून जात असतो सज्जन हो. तुम्ही आमच्यासाठी कायमस्वरूपी नाहीत आणि आम्ही तुमच्यासाठी कायमस्वरूपी नाहीत. दरवर्षी आम्ही तुमच्या गावामध्ये येऊच असं नाही, आणि तुम्ही तुमच्यासारखी श्रोते आम्हाला दरवर्षी मिळतीलच असं नाही. ऋणानुबंधाच्या गाठी असतात ईश्वराने जोडलेल्या. भगवंताची कृपा
भगवान परमात्म्याची करुणा म्हणून आपण सर्वजण आज सुखरूप आहोत. भैया थोडासा नॉर्मल 1-2 पॉइंटवर विको याच्यात राहू दे, शुष्क वाटतंय ते नंतर. त्या परमात्म्याची करुणा, त्या परमात्म्याची कृपा आहे म्हणून आज आपण सही सलामत आहोत. नाहीतर अनेक लोक या 7-8 वर्षाच्या काळामध्ये निघून गेले सज्जनो. चांगली चांगली माणसं गेली. कोणाचा काय भरोसा आहे. म्हणून या जगामध्ये शाश्वत कायमस्वरूपी कोणी राहण्यासाठी आलेलं नाही. असं वाटलं होतं मला की आपण एक एक प्रसंग स्टेप बाय स्टेप घेत चालावं, पण मजबुरी असते. कार्यकर्ते लोकांच्या मजबुरी असतात, कधी परिस्थिती व्यवस्थित असते, है का नाही. असो, राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है. रात्र काळोख होत चाललेला आहे, गोड प्रसंग आहे. भगवान परमात्मा शंकर सांगतात, देवी परमात्मा या जगामध्ये अवताराला का आला त्याचं कारण 3-4 कारणापैकी हे एक कारण आहे. तो प्रताप भानू नावाचा राजा आपला घोडा घेऊन त्या ज्या दिशेने तो दिवा दिसतोय त्या दिव्याच्या दिशेने गेला. जाऊन पाहतो तर एक महात्मा, एक साधू त्या कुटीच्या दारामध्ये बसलेला आहे. जाऊन त्या राजाला आनंद वाटला. एका साधूचं मला दर्शन झालं. राजा अत्यंत सरळ मनाचा, सरळ स्वभावाचा राजा होता. गेल्याबरोबर त्या राजानं घोड्यावरून खाली उडी मारली आणि साधूचे चरण स्पर्श केला. विनंती केली, हात जोडले, प्रार्थना केली, महाराज तहान लागलीये खूप. तहानेने घसा कोरडा पडलाय, तृषित अंतकरण झालंय, कृपा करून मला पाणी पाहिजे, पाणी द्या. विनंती राजाने केली. साधूने सांगितलं, जा म्हणे समोर इथे जवळ एक तलाव आहे, त्या तलावामध्ये पाणी, सुंदर गोड पाणी आहे. राजा गेला सज्जना हो. त्या तलावामध्ये त्याने पाणी पिलं, हात पाय प्रक्षालन केले आणि दिवसभराचा थकवा त्या राजाचा गेला. एखाद्या सज्जन माणसाला, एखाद्या सरळ माणसाला जर चांगल्या व्यक्तीचं दर्शन झालं, साधूचं दर्शन झालं तर आनंद प्राप्त होतो. जीवनाचा सगळा थकवा नष्ट होऊन जात असतो. त्या राजाचा सर्व श्रम नष्ट झाला दिवसभराचा आणि त्या साधूचं दर्शन झालं. आपली तहान राजानं भागवली. पुन्हा त्या साधूच्या जवळ आला. साधूच्या जवळ येऊन साधूचं दर्शन राजानं घेतलं सज्जन हो. आणि दर्शन साधूचं घेतल्यानंतर त्या साधूनं राजाला पाहिलं आणि पाहता क्षणी ओळखलं त्या साधूनं या राजाला. तो साधू जो होता तो साधू नव्हता, तो साधू होता. म्हणजे त्याला त्याचं काम साधायचं होतं. तो साधू नव्हता, तो डुप्लिकेट बनलेला साधू होता. साधूचा वेश त्याने धारण केलेला होता. या प्रताप भानू नावाच्या राजाने जे यापूर्वी ज्या राजे लोकांना हरवलं होतं आणि हरवून त्या राजे लोकांचे राज्य या राजाने आपलेसे करून घेतलेले होते, त्यापैकीच हरवलेल्या राजांपैकी एक राजा हा होता. त्या राजानंच साधूचं रूप धारण केलेलं होतं, बदला घेण्यासाठी. प्रताप भानू राजाचा बदला घेण्यासाठी डुप्लिकेट साधू बनून तो आलेला होता. आणि त्यानं ते जे सुवर होतं ते डुकर नव्हतं, तो मायावी राक्षस होता. त्या मायावी राक्षसाला त्याने मित्र बनवलं होतं. त्या सुवराने जाणीवपूर्वक घनदाट अरण्यामध्ये त्या राजाला ओढून आणलं होतं. पण हा राजा प्रताप भानू मात्र सरळ स्वभावाचा सज्जन हो. त्याला काही नाही त्याच्या मनामध्ये कपट. गेला परत, साधूचं दर्शन घेतलं. साधूने सांगितलं, बसा प्रताप भानू, कैकई देशाचे सम्राट आहात तुम्ही. भानू प्रताप राजे, बसा समोर, आपलं स्वागत आहे. या राजाला वाटलं, अरे हा महात्मा सामान्य नाही दिसत. आल्याबरोबर डायरेक्ट याने माझं नाव घेतलं, त्या अर्थी हा महात्मा
काहीतरी गजब दिसतोय. बसला तो प्रताप भानू शेजारी बसला सज्जन हो. बसल्याबरोबर या साधून त्या प्रताप भानूची सगळी कुंडली वाचून दाखवली याच्या समोर. तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठून आलात, तुमचं राज्य कोणतं, सगळा इतिहास त्या साधूने याचा सांगितला. याचा विश्वास आणखीनच त्या साधूवर जास्त दृढ झाला. त्याला वाटलं खरंच काय सुंदर साधू आहे, खरोखर माझं आज भाग्य आहे. मी रस्ता चुकलो नाही, माझ्या भाग्यानं मला रस्ता चुकवला. मला अशा महान साधूची भेट होणार होती, माझं खरंच परम भाग्य आहे, म्हणून आज मला या महात्म्याची भेट झाली. तो राजा मनात विचार करायला लागला, महाराज खरोखर मी आज भाग्यवान आहे, मला तुमच्यासारख्या महात्म्याची भेट झाली. राजा कौतुक करू लागला, स्तुती करू लागला त्या साधूची. सज्जन हो, त्याच वेळेला रात्र होत चाललेली आहे. गप्पा दोघांच्या गोष्टी चाललेल्या आहेत. राजा त्या साधूला हात जोडून विनंती करतोय, महाराज माझी एकच इच्छा आहे, माझ्या जीवनात दुसरी कोणतीच इच्छा नाही, एकच इच्छा आहे माझी, मला या संपूर्ण विश्वावर या सबंध जगाचा मला मालक व्हायचंय, मला एक छत्री राज्य करायचंय. काय केलं म्हणजे मी या संपूर्ण जगावर एक छत्री राज्य प्रस्थापित करू शकेल, सांगा. त्या साधून सांगितलं, राजन ही गोष्ट शक्य आहे म्हणे. तुम्ही संपूर्ण विश्वाचे जगाचे मालक होऊ शकता, या संपूर्ण जगावर एक छत्री राज्य तुम्ही करू शकता. पण महाराज बाबा मला काय करावं लागेल त्यासाठी? म्हटले, राजन त्यासाठी तुम्हाला काहीच करायची गरज नाही. मी सांगेल त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर मग मात्र तुम्ही एक छत्री राज्य संपूर्ण जगावर करू शकाल. महाराज बाबा सांगा काय करावं लागेल मला, बोला ना. त्यावेळेला त्या साधून त्याला सांगायला सुरुवात केली, हे बघ राजा, मी सांगेल त्याप्रमाणे जर तू केलंस तर निश्चित तू एक छत्री राज्य जगावर करशील. एक करावं लागेल राजा, हे बघ या संपूर्ण पृथ्वीचे मालक असतात भूदेव म्हणजे ब्राह्मण. या पृथ्वी तलावर सर्वात श्रेष्ठ जर कोण असेल तर तो आहे भूदेव, ब्राह्मण देवता. त्याला या ब्राह्मणाला या पृथ्वीवरचा देव मानलेलं आहे. सज्जन हो, ब्राह्मण हा या पृथ्वी तलावरचा देव आहे. आणि राजा अशा भूदेवांना जर तू संतुष्ट केलंस, भूदेवांना जर तू प्रसन्न केलंस तर निश्चित तुला या जगाचा मालक होता येईल. पण ऐक, या 100 भूदेवांना तुला तुझ्या हाताने जेवू घालावं लागेल. पण ऐक राजा, त्याच्यासाठी एक अट आहे. त्या भूदेवांना तू जेवू घालशील, पण भूदेवांना तू जे जेवण खाऊ घालणार आहेस ते जेवण मी बनवलेलं असलं पाहिजे. बाबा तुम्ही बनवणार जेवण? म्हणे हो बनवणार. पण हे कसं शक्य आहे? तू त्याची चिंता करू नकोस राजा. ऐक, तू आज दिवसभर थकलेला आहेस, तुला फक्त तुझ्या मनात आता एकच इच्छा आहे की मी आता कधी माझ्या घरी जाईल, बरोबर ना? म्हणे हो. मग चिंता करू नको, आता तू निवांत झोप. राजा मी सांगतो त्याप्रमाणे ऐक जरा. तू आता निवांत आराम कर. तुला झोप लागल्या बरोबर, तुला काही कळण्याच्या आत मी तुला तुझ्या घरी नेऊन पोहोचवतो. आणि उद्या मात्र सकाळी तू भूदेवांना जेवणाचं आमंत्रण देऊन ठेव. मी उद्या सकाळी तुझ्या मागून येईल आणि मी एका स्वयंपाक करणाऱ्या आचार्याचं रूप धारण करून येईल. मला दुसरं कोणी ओळखणार नाही, पण तू मात्र मला ओळखणार. तू मला ओळख. मी माझ्या हाताने तुझ्या घरी स्वयंपाक बनवेल आणि मी बनवलेला स्वयंपाक तू जर त्या 100 भूदेवांना खाऊ घातलास
तर हे राजा, या जगावर एक छत्री राज्य करण्यापासून तुला कोणीही रोखू शकणार नाही. ठरलं सज्जन हो. राजा झोपी गेला आणि झोपेतच त्या साधून आपल्या मित्राला, त्या मायावी राक्षसाला बोलवलं आणि मायावी राक्षसाला बोलून एका रात्रीमध्ये रातोरात त्या राजाला त्याच्या शयनगृहामध्ये नेऊन सोडलं राजवाड्यात. इकडे सगळे थकून गेलेले होते, लोक हैराण झाले होते. राजा काय येत नाही, राजा कुठे गेला असेल. सगळे थकलेले लोक दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहतात तर राजा नगरामध्ये आलेला दिसला. एवढा आनंद झाला सज्जन हो. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. त्याच आनंदाच्या वातावरणामध्ये राजा प्रताप भानूने भूदेवांना जेवणाचं आमंत्रण दिलं. थोड्या वेळाने ठरल्याप्रमाणे हा साधू तिथं गेला. ऐका किती गोड आहे कथा. हा साधू तिथं गेल्याबरोबर त्या राजानं ओळखलं त्याला. स्वयंपाक घराचं दार राजानं उघडून दिलंय त्याच्यासाठी. त्यानं सुंदर स्वयंपाक बनवला. सांगितलं, राजा स्वयंपाक तयार झालेला आहे, भूदेवांना बसण्यासाठी आसन द्या. आसन लावले सज्जना हो. सुंदर रांगोळ्या काढल्या, फुलांची आरास तयार केली. ब्राह्मणांना बसवलंय. 100 ब्राह्मणाची पंगत बसलीये. सगळ्यांच्या समोर सुवर्णाची ताट समोर ठेवल्या गेलेली आहेत. सगळ्या प्रकारची जे व्यंजन आहेत, सगळे व्यंजन वाढून झालेले आहेत. आणि राजाने सर्व भूदेवांना आदेश दिला. भूदेवानी मंत्रोच्चार केला आणि मंत्रोच्चार करून हातामध्ये कमंडलूतलं पाणी सर्व भूदेवांनी घेतलं आणि कमंडलूतलं पाणी हातात घेऊन त्या ताटाच्या भोवती फिरवलंय. आता हातामध्ये सर्व भूदेवांनी आपल्या हातामध्ये एक एक कवळ घेतलाय, एक एक घास आपल्या हातात घेतला आणि त्याच वेळेला आकाशवाणी झाली, थांबा भूदेवांनो, थांबा. भूदेवांनो, हातात घेतलेला घास तोंडात जाऊ देऊ नका. भूदेवांनो, तुमच्या हातामध्ये जो घास आहे, जे अन्न तुमच्या हातामध्ये, ते अन्न नाही. भूदेवांनो, तुमच्या हातात, तुमच्या ताटामध्ये वाढलेलं ते अन्न नसून माणसाचं मांस त्याच्यामध्ये कालवलेलं आहे. आकाशवाणी झाली. आकाशवाणीनं सांगितलं, भूदेवांनो, तुमच्या ताटात माणसाचं मांस कालवलेलं आहे, खाल तर भ्रष्ट व्हाल. तटातट सगळे भूदेव उठले सज्जन हो. ताट त्यांनी बाजूला केले आणि सगळेच्या सगळे ब्राह्मण क्रोधित झाले, कोपायमान झाले. रागाने लाल बुंद चेहरे सगळ्या ब्राह्मणाचे झाले आणि एकाच वेळेला त्या सगळ्या ब्राह्मणाने हातात कमंडलूतलं पाणी घेतलं आणि त्या राजा प्रताप भानूला श्राप दिला. अरे राजा, आज आम्हाला माणसाचं मांस खाऊ घालत होतास. ऐक राजा, माणसाचं मांस खाणाऱ्या राक्षस योनीला प्राप्त होशील. या भूदेवांचा ब्राह्मणाचा श्राप आहे तुला. श्राप दिला सज्जना हो ब्राह्मणांनी, 100 ब्राह्मणांनी एकाच वेळेला. आणि तो शंकर भगवान सांगतात, तो प्रताप भानू नव्हती गलती त्याची, चुकी नव्हती त्याची, पण श्राप मिळाला. जशी कर्माची गती असेल तसं ते होत असतं. आपल्या हातात काही नसतं सज्जना हो. तू आपण ठरवतो एक आणि होत एक. फक्त एकच अपेक्षा होती, इच्छा होती. आपण आहे त्या स्थितीमध्ये समाधानी राहत नाही ना. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये एक्स्ट्रा आपण जर अपेक्षा केल्या, विनाकारण नको नको त्या गोष्टीच्या अपेक्षा जर आपण केल्या, तर त्या आशा, त्या अपेक्षा माणसाला दुःखाला कारणीभूत ठरतात. याचं जाज्वल्य आणि जिवंत उदाहरण म्हणजे प्रताप भानू नावाचा राजा आहे. श्राप मिळाला, राक्षस योनीला प्राप्त होणार. शंकर भगवान सांगतात, देवी तोच प्रताप भानू कालांतराने राक्षस योनीला प्राप्त झाला. आणि तो प्रताप भानू कोण झाला? रावण झाला. रावण.
त्याचा दुसरा भाऊ अरिमर्दन त्याचं नाव होतं, तो कुंभकर्ण झाला. आणि त्याचा जो मंत्री होता ज्याचं नाव होतं धर्मरुची, तो मंत्री विभीषण झाला. तोच प्रताप भानू रावण झाला. काल पाई मुनी सुनु सोई राजा, भयउ निसाचर सहित समाजा. शंकर भगवान सांगतात, देवी कालांतराने तोच राजा रावण झाला आणि त्याची सगळी प्रजा राक्षस झाली. आपल्या प्रजासहित राक्षस योनीला तो राजा प्राप्त झाला. रावण आणि कुंभकर्ण दोघांचाही जन्म झाला या पृथ्वी तलावर सज्जन हो. जसं जसं ते मोठं व्हायला लागले रावण आणि कुंभकर्ण, त्या रावण कुंभकर्णाने नंतर ठरवलं की आता या पृथ्वी तलावर सत्कर्म झालं नाही पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी यज्ञ चाललेले होते सगळे यज्ञ बंद पाडले. पवित्र कर्म जिथे चालू होतं ते सगळे पवित्र कर्म त्याने बंद पाडले सज्जन हो. त्याचा परिणाम असा झाला, या पृथ्वी तलावर यज्ञ बंद पडल्यामुळे अन्याय, अत्याचार, अनाचार, पापाचार, भ्रष्टाचार सुरू झाला. विको थोडासा. या रावणाच्या पराक्रमाने सर्व देवता लोक गिरीकंदरामध्ये जाऊन लपून बसू लागले. साधू लोकांची हत्या होऊ लागली. त्याच वेळेला सज्जनाव, या रावण कुंभकर्णासारख्या या राक्षसांच्या वाईट प्रवृत्तीचा परिणाम काय झाला, धरणी माता रसातळाला निघून जाऊ लागली. गायीचं रूप धरणी मातेनं धारण केलं सज्जन हो. आणि गायीचं रूप धारण करून ती धरणी माता देवता लोकांकडे गेली. आपलं दुःख सांगायला लागली. देवता लोक म्हटले, आम्हाला सुद्धा या लोकांचा त्रास आहे, आम्ही तरी काय करावं. सगळेच्या सगळे शेवटी भगवान परमात्म्याची विनंती करू लागले. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हणतात, माझ्या हातातही काही नाही, मी सुद्धा या रावण कुंभकर्णाला काही करू शकत नाही. म्हणले आपण सर्वांनी मिळून परमात्म्याकडे जाऊ, परमात्म्याचा धावा करू. मग तिथे सगळे देवता लोक होते. शंकर भगवान पार्वतीला म्हणतात, देवी प्रत्येक जण म्हणू लागला आपण भगवंताकडे जायचंय, परमात्म्याकडे आपण जायचंय. पण काही लोक म्हणू लागले तो परमात्मा असेल कुठं. काही जण म्हणू लागले तो क्षीर सागरामध्ये असेल. कुणी म्हणू लागलं तो वैकुंठामध्ये असेल. कोणी कोणी म्हणू लागलं तो भक्तांच्या मेळाव्यामध्ये असेल. त्यावेळेला हे देवी, त्या सर्व देवता लोकांना मी सांगितलं परमात्म्याला शोधायला कुठेही जाण्याची गरज नाही. जिथे प्रेम असेल तिथे तो परमात्मा येतो. हरिव्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई मैं जाना. तो परमात्मा सगळीकडे व्यापक आहे असं मी सांगितल्याबरोबर सगळ्यांनी, सर्व देवता लोकांनी स्तुती केली. आणि सर्व देवता लोक परमात्म्याचं अवतरीकरण व्हावं, तो परमात्मा अवतरित व्हावा यासाठी सर्व देवता लोकांनी स्तुती गायली. चला आपणही सर्वजण त्या परमात्म्याची स्तुती करूया. जय जय सुरनायक जन सुखदायक प्रणत पाल भगवंता. नायक जन सुखदायक प्रणत पाल भगवंता. कमी कर. हितकारी
सुतारी सिंधू सुता प्रिय कंता सुतारी सिंधू सुता प्रिय कांता पालन सुरधरणी अद्भुत करणी सुरधरणी अद्भुत करणी मरम न जानई कोई जो सहज कृपाला दीनदयाला करव अनुग्रह सोई राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 हॅलो राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राधा निडार पाहू मुनी सीध सुरेसा तुमही लागी धरी हऊ नरभेसा हे देवता लोकांनो तुमच्यासाठी मी अवतार धारण करणार आहे तुम्ही सुद्धा अवतार धारण करा औसन सहित मनुज अवतारा लेहऊ दिन कर वंश उदारा परमात्म्यानं सर्व देवता लोकांना सांगितलं की हे देवता लोकांनो मी अवतार घेणार अयोध्येमध्ये माझ्या अंशासहित तुम्हीही अवतार धारण करा त्यावेळेला अवताराचा श्री गणेशा शंकर भगवान म्हणतात देवी सगळ्यात पहिला मी केला आणि अंजनेरी पर्वतावर अंजनी मातेच्या पोटी मी हनुमंतरायाच्या रूपाने जन्म घेतला एक बार जय जयकार बोलिए पवन सुत हनुमान महाराज की जय भगवान रामजी सुद्धा अवतार घेणार कुठे घेणार ठिकाण ठरलं अयोध्या बोलिए अयोध्या धाम की जय शरयू मैया की जय चारों भैया की जय गो माता की जय भारत माता की जय अवतार घ्यायचं ठरलं सज्जन हो अयोध्येमध्ये गोस्वामी तुलसीदासजी रामजी कुठे अवतार घेणार त्याची घोषणा करतात अवधपुरी रघु कुलमनि राव अवधपुरी रघु कुलमनि राव वेद विदित तेहि दशरथ नाव वेद विदित तेहि दशरथ नाव धर्म धुरंधर गुण निधि ज्ञानी धर्म धर गुण निधि गाई हृदय भगति मति सारंग पानी हृदय भगति मति सारंग पानी धरऊ धीर होई हरि सुत चारी अवधपुरी रघु कुलमनि राव तुलसीदासजी वर्णन करतात अयोध्येचा राजा सम्राट आहे नाव आहे त्याचं धर्म धुरंधर राजा दशरथ धर्म धुरंधर गुणनिधी ज्ञानी ज्ञानी राजा आहे धर्म धुरंधर आहे गुणाची खान असणारा राजा आहे 3
तीन पत्न्या आहेत. कौसल्यादी नारी प्रिय सभाचरण पुनीत पती अनुकूल प्रेम दृढ हरिपद कमल विनीत. कौसल्यादी तीन राण्या आहेत सज्जन हो. तसं भावार्थ रामायणामध्ये 700 पत्न्या सांगितल्यात, पण प्रमुख तीन राण्या आहेत. कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. तीन राण्या आहेत. धर्म धुरंधर राजा आहे. सर्व काही राजा दशरथाच्या जीवनात आहे, पण एका गोष्टीची कमतरता आहे. भई गलानी मोरे सुत नाही. मनाला ग्लानी निर्माण झाली की माझ्या जीवनामध्ये सर्व आहे, सर्व काही आहे, पण मला पुत्र नाही. सारखी ती गोष्ट मनाला खटकायची. मग काय करावं? सगळीकडे आहे, सगळं चांगलं आहे, पण मनाला जर समाधान नसेल तर उपयोग नाही ना. कोणाला म्हणावं, कोणाला सांगावं मनातलं दुःख? जगाला नाही सांगितलं राजा दशरथानं सज्जन हो. कारण जग दुःखीच आहे. जगाला काय दुःख सांगावं? आपण जर आपलं दुःख जगाला सांगायला गेलो तर जगच आपलं स्वतःच दुःख आपल्याला सांगून मोकळं होतं. जिस आंखों की ओर देखे, जिसकी आंखों की ओर हम देखे, उसकी आंखों का दामन भिगा हुआ नजर आता है. इस दुनिया में कौन सुखी है? सब दुखी है. नानक दुखिया सब संसारा, सो सुखिया जो नाम आधारा. जो देखे सो दुखिया वावा, सुख या कोई नहीं है रे. है राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया गण बैरागी हो. दुखिया गण बैरागी, जोगी दुखिया जंगम दुखिया, सुखिया कोई नहीं है रे. कोणाला दुःख सांगावं? दशरथानं जगाला दुःख नाही सांगितलं. कोणाला सांगायला गेले? गुरु गृह गयऊ तुरत महिपाला, चरण लागी करी विनय विसाला. आपल्या गुरुच्या दारामध्ये गेले. आपल्या गुरुला आपलं दुःख सांगण्यासाठी दशरथ महाराज जात आहेत. बाबा, हाँ राजन, क्या करूं बाबा? सब कुछ मेरे जीवन में, धन धान्य संपन्न मेरा जीवन है. बाबा, ये आंख है सुंदर, लेकिन इस आंख का कोई तारा नहीं. ये तन हुआ बेकार, इस तन का कोई प्यारा नहीं. बाबा, इस सुनहरे आंगन में खेलने वाला, इस सुनहरे दरो दीवारों को पकड़कर चलने वाला कोई बालक चाहिए, कोई बच्चा चाहिए. बाबा, क्या मेरे भाग्य में बच्चा नहीं है, बालक नहीं है? गुरु ने सांगितलं, राजन धैर्य धारण करो. आप एक पुत्र के नहीं, आप 4 पुत्र के पिता होगे. बाबा, हाँ राजन, लेकिन बाबा उसके लिए मुझे क्या करना पड़ेगा? बोले कुछ नहीं, पुत्र कामेष्टि यज्ञ करना पड़ेगा. लेकिन बाबा, पुत्र कामेष्टि यज्ञ मैं कैसे कर सकता हूं? कौन करेगा पुत्र कामेष्टि यज्ञ? पुत्र कामेष्टि यज्ञ तोच करू शकतो सज्जन हो, ज्यानं आपल्या जीवनामध्ये एकदाही कोणत्याही संसारिक व्यक्तीच्या घराचा अन्नाचा कण सुद्धा कधीच खाल्लेला नाही. कोण आहे म्हटले असा? नाव समोर आलं, शृंगी ऋषी. राजा दशरथानं फक्त आपलं दुःख आपल्या गुरुच्या चरणावर सांगितलं सज्जन हो, आणि तिथून पुढचा सगळा कार्यभार आपल्या त्या गुरुनं आपल्या खांद्यावर घेतला सज्जन हो.
त्या शृंगी ऋषीला यज्ञ करण्यासाठी कोणी बोलवलं? शृंगी ऋषी वसिष्ठ बोलावा, पुत्र काम शुभ यज्ञ करावा. पुत्र कामेष्टी यज्ञ केला. भगती सहित मुनिया आहुती दिने. आहुती दिली यज्ञामध्ये. सत्वगुणाची, रजोगुणाची, तमोगुणाची आहुती यज्ञामध्ये टाकली आणि लगेच यज्ञ नारायण प्रगट झाले. बोलिये यज्ञ नारायण भगवान की जय. प्रसादाचं पात्र, पायस पात्र हातामध्ये घेऊन यज्ञ नारायण प्रगट झाले आणि तेच पायस पात्र वशिष्ठाच्या हातात दिलं. वशिष्ठाने, गुरु वशिष्ठाने राजा दशरथाच्या हातात दिलं आणि सांगितलं, राजन पायस दान, पायस दान दशरथा घे. पायस दान, पायस दान. तीनही राण्यांना एक राणी शोभायमान दिसू लागली. एक राणी सिलवान दिसते आणि एक राणी तेजपुंज दिसते. काळ निघून गेला सज्जन हो. सुख जुक्त कछुक काल चल गया. सो हरि प्रगटे सो अवसर भय. राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. बरोबर सगळे योग जुळून आले. जोग लगन गृहवार तिथी सकल बये अनुकूल. चररु अचर हर्ष जुथ राम जनम सुखमूल. सर्व गोष्टी एकत्रित आल्या. पंचांग जुळून आलं. कुठे कधी अवतार घेणार परमात्मा, कधी जन्माला येणार, कोणत्या तिथीला, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी, अष्टमी, या सर्व तिथ्या रामाच्या समोर पुढे येऊन आपलं आपलं महत्व सांगू लागल्या. प्रभू माझ्यामध्ये अवतार घ्या. सगळ्यांनी आपलं आपलं महत्व सांगितलं. प्रथमा आली म्हणली, देवा तुम्ही एकटे, मी बी एकटीच. द्वितीय आली म्हटली, नाही देवा एकोहम बहुश, तुम्ही एक आणि मी एक, आपण दोघे द्वितीय. तृतीय आली अक्षय तृतीया. संकष्ट चतुर्थी आली, वसंत पंचमी, कपिला षष्ठी, शीतला सप्तमी, गोकुळाष्टमी. सर्व तिथे आपल्या आपलं महत्व सांगू लागल्या. 8 तिथ्या गेल्या आणि 9व्या नंबरची जी तिथी होती ती खाली होती. तिचं काहीच महत्व नव्हतं. ती आपले हात जोडून उभी होती. रामानं विचारलं तिला, तुझं काय महत्व? म्हटली, माझं काहीच महत्व नाही, मी मोकळी आहे देवा. परमात्म्यानं सांगितलं, ज्याचं अंतःकरण मोकळं आहे, ज्याच्यात अगोदर ज्याच्या कॅसेट मध्ये काहीच भरलेलं नाही, तिथंच मी येतो. ज्याचं हृदय पहिलंच काम क्रोधाधिक विकारांनी भरलेलं आहे, त्या हृदयामध्ये मी येऊ शकत नाही. मग त्या नवमीची घोषणा केली. नवमी तिथी मधुमास पुनीता, नवमी तिथी मधुमास पुनीता, शुक्ल पच अभिजित हरि प्रीता, शुक्ल पच अभिजित हरि प्रीता. मध्य दिवस तिसीतन घामा, अखिल लोक दायक विश्रामा, बन कुसुमित गिरी गण मनियारा, श्रवई सकल सरितामृत धारा.
सो अवसर बिरंची जब जाना चले सूर सब साजी विमाना चले सूर सब साजी विमाना। देवता लोकांनी आकाशात फुलाच्या माळा घेऊन परमात्म्याचं स्वागत करण्यासाठी देवता लोक प्रार्थना करू लागले। सब देव चले महादेव चले, देव चले महादेव चले, चले लेके फूल के हार रे तुम आओ राजकुमार रे तुम आओ राजकुमार। सब देव चले महादेव चले, चले लेके फूल के हार रे तुम आओ राजकुमार रे तुम आओ राजकुमार। देवता लोक परमात्म्याची स्तुती गान करू लागले। त्याच वेळेला गोस्वामी तुलसीदासजीनं घोषणा केली, चतुर्भुज रूपाने परमात्मा तिथे प्रगट झाले। बोलिये चतुर्भुज भगवान की जय। चार हाताचे परमात्मा आले। कौसल्या मातेनं देवाला प्रार्थना केली, देवा तुम्ही म्हणाला होतात की मी पुत्र बनून येईल, म्हणून मी बालक बनून येईल। तुम्ही बालक नाही, तुम्ही चार हाताचे आलात। बालक चार हाताचा नसतो, माणूस दोनच हाताचा असतो। तुम्ही दोन हाताचे व्हा, बालक व्हा। त्याच वेळेला कौसल्या माता परमात्म्याची स्तुती करू लागली। सज्जना हो, आपणही ती गोड स्तुती आपण सर्वांनी करूयात। भय प्रगट कृपाला दीना दयाला कौसल्या हितकारी। भय प्रगट कृपाला दीना दयाला कौसल्या हितकारी। अरसित महतारी मुनि मानहारी अद्भुत रूप विचारी। मुनि मानहारी अद्भुत रूप विचारी। लोचन अभिरामा तनु घन श्यामा, लोचन अभिरामा तनु घन श्यामा। निज आयुध भुज चारी भूषण बन माला नयन विशाला शोभा सिंधु करारी। भय प्रगट कृपाला दीना दयाला कौसल्या हितकारी। सूर समा विप्रधेनु सुर संत हित लीना मनुजा अवतार। निज इच्छा निर्मित तनु माया गुण गोपाल। कौसल्या मातेने त्या परमात्म्याची स्तुती गायल्याबरोबर परमात्मा अगदी बालक बनून आले आणि तोच आनंद सगळीकडे सर्व देवता लोकांनी पुष्पाचा वर्षाव केला। सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद दिनांक 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2020 श्री तुलसी रामायण कथा तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद। प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर।